इसवी सन 1660 मध्ये स्वराज्य दुहेरी संकटात अडकले होते. तुम्हाला माहित आहे का? अननोन फोर्ट्स ऑफ स्वराज्य भाग 6. शिवाजी महाराज पन्हाळा गडावर सिद्धी जोहरच्या वेढ्यामध्ये अडकले होते आणि दुसऱ्या बाजूनी शाईस्तेखान 1 लाखाहून अधिक सैन्य घेऊन पुण्यामध्ये दाखल झाला होता. तर भीमा नदीच्या उत्तरेकडील बाजूस मुघलांचे राज्य होते आणि नदीच्या दक्षिणेकडील बाजूला मराठ्यांचे राज्य होते. आणि जर मुघलांचे रसद पुण्यात आणायचे असेल तर हा गड जिंकणं खूप महत्त्वाचे होते. म्हणून शाईस्तेने संग्रामगड विजय करण्याचा निर्णय घेतला. हा गड पुण्यापासून 30 किलोमीटर अंतरावर आहे. मग शाईस्तेखान आपल्या सैन्यामधली एक तुकडी घेऊन आला. हा गड भुईकोट किल्ला आहे. यामुळे शाईस्तेला वाटत होते की एवढ्या सैन्याने किल्ला जिंकणं सोपे आहे. त्यावेळी या गडाचे किल्लेदार होते हिरणगोजी नरसाळा. ते शिवाजी महाराजांच्या एका शब्दाखातर स्वराज्यात दाखल झाले होते. हा किल्ला 300 ते 400 मावळ्यांनी लढवायचं ठरवलं. शत्रूला 2च गोष्टी रोखू शकत होत्या, त्या म्हणजे तटबंदी आणि या किल्ल्याचा भोवती खडक आहे. ते पूर्वी त्याच्यामध्ये पाणी होते, त्यामुळं पार करणं खूप कठीण असायचे. याच्या पुढचा भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलशी जुळून रहा.